नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. थोड्याच वेळात प्रचाराच्या तोफा थंडावणार. 19 एप्रिलला मतदान पार पडणार. शहराच्या चौफेर प्रगतीसाठी नागपूरकरांची साथ हवी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं लाईव्ह संवादातनं आवाहन. नागपुरातनं आमचा अनेक वेळा खासदार निवडून आलाय. नागपुरात काँग्रेसचा परंपरागत मतदार मवियाचे उमेदवार विकास ठाकरे यांचं प्रचारादरम्यान विधान. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन. अशोक नेतेंच्या बाईक प्रचार रॅलीमध्ये प्राजक्ता माळीचाही सहभाग. गडचिरोली चिमूर मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मवियाची रॅली. मवियाचे उमेदवार नामदेव किरसान यांच्याकडनं जोरदार प्रचार. विजय वडेट्टीवारांचाही प्रचारात सहभाग. रामटेकमधील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा सामूहिक विवाह सोहळ्याला प्रचार. तर पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. रामटेकमध्ये मुख्यमंत्री शिंदे राजू पारवेंच्या प्रचार रॅलीत सहभागी. कडाक्याच्या उन्हात मुख्यमंत्र्यांनी प्रचार रॅलीत बाईक चालवली. भंडारा गोंदियात आम्हीच मोठ्या मताधिक्यानं निवडून येऊ. भंडारा गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा दावा. तर आम्ही विजयाकडे वाटचाल करतोय, मेंढेंनी व्यक्त केला विश्वास. चंद्रपूर आणि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठी सेलिब्रिटींकडनं प्रचार. सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्राजक्ता माळी आणि गोविंदाकडनं जोरदार प्रचार. चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी काळाराम मंदिरात घेतलं दर्शन. दर्शनानंतर शेवटच्या दिवशी केला प्रचार. वर्ध्यामध्ये मवियाचे उमेदवार उमेश बावरे यांचा छोट्या बैठकांमधनं प्रचार. शेतकरी बेरोजगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधत बावरेंकडनं प्रचार. गडचिरोलीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आदिवासी नृत्यात सहभाग. बडा माडिया युवक युवतींकडनं नृत्य सादर. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड संघटनेकडनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी घेतला मेळावा. गोंदिया शहरामध्ये भर उन्हात काँग्रेसची भव्य रॅली. रॅलीमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती. रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत. जळगावच्या 40 गावात रणरणत्या उन्हात भाजप आमदारांकडनं प्रचार. भाजप आमदार मंगेश चव्हाण, सपत्नीक स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी मैदानात. परभणीच्या सेलूमध्ये मवियाचे उमेदवार संजय जाधव यांच्याकडनं कीर्तन आणि भजनाचं आयोजन. जाधव प्रचारादरम्यान रामभक्तीत झालेली. पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंकडनं विठ्ठलाचं दर्शन. नामदेव पायरीवरती नारळ फोडून प्रचाराचा केला शुभारंभ. सातारामध्ये खासदार उदयनराजेंनी घेतली अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांची भेट. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अनुषंगानं आमदारांसोबत उदयनराजेंची चर्चा. फॉर्म भरण्याआधी भव्य रॅलीचं आयोजन. अमोल कोल्हेंना पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांना आढळराव पाटलांनी सुनावलं. शिरूरच्या नारायण गावातील नागरिकांनी अमोल कोल्हेंना दिला होता पाठिंबा. यावरून आढळराव पाटील संतापले. कोल्हापुरात गोकुळचे संचालक चेतन नरके यांची लोकसभा निवडणुकीतनं माघार. माघारीचा निर्णय सांगताना चेतन नरके झाले भावुक. तर राजकीय जुळवाजुळव करण्यात कमी पडल्याची नरके यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया. नाशिकमध्ये काळाराम मंदिरात मंत्री छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे एकत्र. दोघांनी रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात घेतलं दर्शन. श्रीरामाच्या कृपेने नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल. नाशिक लोकसभेच्या जागेवरनं खासदार हेमंत गोडसे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार राहुल कुल एकाच मंचावर. अनेक वर्षांपासून दौंडमध्ये एकत्र न दिसलेले दोन नेते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी एकत्र. दौंडमध्ये अजित पवारांनी घेतली माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट. कटारिया भाजपचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय. तर काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंचीही कटारिया यांची बंद दाराआड चर्चा. कोल्हापुरात रामनवमीनिमित्त शाहू छत्रपतींनी घेतलं राम मंदिरात दर्शन. अंबाबाई मंदिर परिसरातील राम मंदिरात महाराजांकडनं मूर्तीची पूजा. वाशिममध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मिरवणुकीत लुटला फुगडीचा आनंद. वाशिम शहरामध्ये काढण्यात आलेल्या राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत महिलांसोबत फुगडी खेळत राजश्री पाटील यांनी लुटला आनंद.
पुण्याच्या बावधनमध्ये पार्थ पवारांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन। पार्थ पवारांकडनं रामभक्तांसोबत महाप्रसादाचाही आस्वाद। राणा दाम्पत्यांनी घेतली अभिजित अडसुळांची भेट। राणा दाम्पत्यांकडनं अडसुळांच्या मनधरणीचे प्रयत्न। अभिजित अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीवरनं देसाई गटात नाराजी। उदयनराजेंनी शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर तैलचित्र काढलं होतं। पाटण तालुक्यामध्ये देसाई समर्थकांचं पत्र व्हायरल। उत्तम जानकर सोबत असावेत, माळशिरसच्या जनतेची इच्छा। धैर्यशील मोहिते पाटलांची उत्तम जानकर पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया। साताऱ्याच्या कोरेगावात आजोबांची उदयनराजे स्टाईल एंट्री। उदयनराजेंसमोरच आजोबांनी कॉलर उडवताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा झाला वर्षाव। परभणीमध्ये 20 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। भागवत कराड यांच्या हस्ते सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न। पुण्यामध्ये अमित ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका। बैठकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ अमित ठाकरेंच्या भेटीला। महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या अमित ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बाळासाहेब तावडेंची सुनेत्रा पवार यांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी कालच बाळासाहेब तावरे यांनी घेतली होती। शरद पवारांची भेट। शरदराम पवार यांच्याकडनं बारामतीतनं उमेदवारी अर्ज दाखल। बघतोय रिक्षावाला संघटनेकडनं शरदराम पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सोशल मीडियावरती पारनेर तालुका फसला। रुग्णांचे प्राण वाचवताना मी कधी व्हिडिओ काढत बसलो नाही। कोविड काळात लंके यांनी केलेल्या कामावर सुजय विखेंची टीका। पालघर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जाहीर। वंचितकडनं विजया ढिकर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा। या शोभायात्रेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा। राम जन्मोत्सवावेळी विधिवत पूजा आणि धार्मिक विधी, तर राम जन्मोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकच्या काळाराम मंदिरात आधारित श्री काळाराम महात्म्य पुस्तकाचं राम जन्मोत्सवानिमित्त प्रकाशन। टीव्ही9 मराठीचे पत्रकार चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं पुस्तकाचं संकलन आणि संयोजन। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा संपन्न। हजारो भाविकांची उपस्थिती। शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं 113वं वर्ष। पुण्यातील अभिरुची सोसायटीतील सांस्कृतिक मंडळातर्फे रामनवमी उत्साहात साजरी। कीर्तनकार गडककर यांच्या कीर्तनाचं आयोजन। राम नामाच्या जयघोषामध्ये पार पडला कार्यक्रम। नांदेडमध्ये रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा। शोभायात्रेत राम मंदिराच्या प्रतिकृतीसह विविध देखावेही केले सादर। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये रामनवमीनिमित्त देशभरातनं बंजारा भाविक दाखल। रामनवमीच्या यात्रेसाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि देशभरातनं भाविकांची मांदी आली। साताऱ्यामध्ये पाटणच्या साफळमधील प्राचीन राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव सोहळा संपन्न। हजारो भाविकांच्या उपस्थितीत राम नामाच्या जयघोषात परिसर दुमदुमला। जालन्यामध्ये जाम समर्थ या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव आणि समर्थ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात झाला साजरा। विधिवत पूजा करून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणेच झाला साजरा। कोल्हापुरात अंबाबाईच्या मूळ मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण। भाविकांच्या दर्शनासाठी मूर्ती पुन्हा एकदा खुली। 2 दिवस सुरू होतं मूर्ती संवर्धनाचं काम। रामनवमीनिमित्त नंदुरबार शहरामध्ये राम भक्तांची भव्य मिरवणूक। भर उन्हात सुद्धा मिरवणुकीला राम भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। रत्नागिरीतल्या दापोली मुरुडच्या प्रसिद्ध दुर्गा देवीच्या रथोत्सव रामनवमीनिमित्त भक्तांच्या भेटीला आणि रथ उत्सव अतिशय आनंदात झाला साजरा। जळगावमधल्या मानव सेवा विद्यालयातील कला शिक्षकांनी बोरावरती साकारलं श्रीरामाचं सुंदर चित्र। ऑक्लिक रंगाचा वापर करून काढलं एक चित्र। रायगडावर जाण्यासाठी रोपवेची यशस्वी चाचणी। पर्यटकांसाठी रायगडावरती जाण्यासाठी 4 ट्रॉल्यांची झाली सोय।
राज्यामध्ये गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यातील 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अकोला अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नासाडी. अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस. अकोले तालुक्यामध्ये राजूर परिसरामध्ये पावसाची हजेरी. अवकाळी पावसानं नागरिकांची धावपळ. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पाऊस. केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरीही हवालदिल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांना आता दिवसातनं 8 तास वीज. TV9च्या बातमीचा इम्पॅक्ट. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत. वातावरणात मोठा बदल झाल्यानं दुबार पेरणीची आणि फवारणीचंही संकट. लातूरच्या आडत बाजारामधील खरेदी विक्री 4 दिवसांपासून बंद. हमालीच्या दरवाढीसाठी हमाल आणि माथाडी कामगारांकडून संप. नांदेडमध्ये ढगाळ वातावरण, त्यामुळे लिंबाचे दर घसरले. लिंबू उत्पादक शेतकरी चिंतेत. परभणीत अवकाळी पावसाचा निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका. सोनपेठमध्ये कर्मचाऱ्यांच्या तंबूंचं मोठं नुकसान. पावसाच्या खंडामुळे तुरीचं पीक घटलं. परभणीमध्ये आवक कमी असल्यानं तुरीला विक्रमी 11,500 रुपये इतका दर. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून टोमॅटोची लागवड. उन्हाळ्यात चांगल्या उत्पन्नाची आशा. बीड जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा वन्यजीवांनाही बसतोय फटका. पाणवठ्यामध्ये पाणीच नसल्यानं वन्यजीवांचे हाल. प्रशासनानं टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी वन्यप्रेमींची मागणी. रत्नागिरीतला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात 15 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. रत्नागिरीकरांना मोठा दिलासा. केंद्र सरकारकडनं बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिरातीला वाढीव 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेडकडनं निर्यात होणार. नाशिकमधील माळवाडी ग्रामस्थ कांदा प्रश्नावरनं आक्रमक. निवडणुकीसंदर्भात गावात लक्षवेधी फलक. कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मत मागायलाच येऊ नये फलकावरून लेख. जळगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन आणि सायकल रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 85 वर्षांवरील 26,000 मतदार. यात 16,000 महिला तर 9,000 पुरुष मतदारांचा समावेश. निवडणूक ड्युटी रद्द व्हावी म्हणून रत्नागिरीत 132 कर्मचाऱ्यांचा अर्ज. लग्न, शस्त्रक्रिया, मधुमेह अशी कारणं देत कर्मचाऱ्यांकडून ड्युटी रद्द करण्याची मागणी.